माऊली सेवा मंडळ ठाणे महाराष्ट्रातून सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी इथे आलेले आहेत, परंतु त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीतून एक सायकलिंग करत 1400 किलोमीटर आपले कचरे साहेब तिकडून आलेले आहेत आणि त्यांचा आपल्याला गर्व आहे की महाराष्ट्राची शान त्यांनी अवधनगरीमध्ये वाढवलेली आहे। अवधनगरीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या भेटीला छत्रपतींचा निरोपच घेऊन आल्यासारखं आहे, तरी त्यांचं सर्व माऊली सेवा मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचा सत्कार आपले प्राध्यापक इंगळे साहेब करतील। कचरे साहेब आपले थोडेसे अनुभव शेअर करा, आपण कसं काय राहतात, काय त्रास झाला काय वगैरे। मला खरं तर फापाळे शेट्टींचा फोन आला होता, मलाही आनंद वाटला की ते म्हणाले की तुम्ही कधी आहात अयोध्येत। तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की 22ला आम्ही पोहोचतोय आणि 23ला येणार आहे। आणि आज योगायोगाने आमचे नातेवाईक आहेत, आमची भाची, तिने मला फोन केला आणि सांगितलं की शेट आलेले आहेत म्हणून। तर म्हटलं जवळ असतील तर पाहूया, आपली भेट होईल। आणि योगायोगाने मी जवळ होतो। मला यातून सांगण्याचा उद्देश असा आहे की सायकलिंग आणि स्विमिंग मी करत असतो नेहमी। रिटायर झाले, मला रिटायर होऊन 7 वर्ष झालेले आहेत, परंतु सायकलिंग करताना आमचा ग्रुप ज्या वेळेला नाशिकवरून निघाला त्यावेळेला ते निसर्गरम्य वातावरण, कडाक्याची थंडी, सगळे लोक काळजी करत होते, परंतु तो नेहमीचा अनुभव असल्यामुळं आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही। आणि शिवजन्मभूमीमधून या ठिकाणी येऊन आपण जे माझं कौतुक केलं यामुळे माझी प्रेरणा वाढेल आणि भविष्यात अशा प्रकारे दूर दूर माझा सायकलचा प्रवास होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। सायकल प्रवासाचा सार्थ अभिमान आहे आणि एक सायकलवीर आपल्या शिवभूमीतून पूर्ण भारतभर सायकलिंग करतायत, तर तुमच्या या पुढील वाटचालीसाठी या वारकरी संप्रदायाच्या माऊली सेवा मंडळातील सर्व भाविक भक्तांचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तुमच्या पुढील वाटचालीत काही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्यामुळे तिन्ही लोक झेंडा तुमचा जो झळकत राहावा शिवनेरीचा ही सदिच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम। माऊली सेवा मंडळ आयोजित आणि ठाण्यातील सर्व भजनी मंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे भारतातल्या कानाकोपऱ्यात जाण्याचा आणि तीर्थस्थळात जाण्याचा आमचा मनोदय असतो। त्यात मी हरिभक्त परायण विलास महाराज फापाळे यांच्याबरोबर 2018 पासून जॉईन झालेला आहे। आम्ही जगन्नाथपुरीला जाऊन आलो, त्याच्यानंतर द्वारकेला जाऊन आलो, त्याच्यानंतर काशीला जाऊन आलेलो आहोत आणि उत्तरवाहिनी नर्मदेची परिक्रमाही आम्ही त्यांच्याबरोबर केलेली आहे। त्यांचं काम फार मोठं आहे वारकरी संप्रदायामध्ये आणि त्यांच्यामुळे आम्हा सर्व वारकऱ्यांना भारतभर फिरण्याची संधी मिळाली। त्यामुळे आम्ही आमच्या सर्व वारकऱ्यांच्या तर्फे त्यांना शाल अर्पण करतो आहे। त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांना उत्तम आरोग्य लाभावं असं सर्व वारकरी मंडळातर्फे आम्ही पांडुरंगाकडे आणि प्रभू श्री रामचंद्राकडे प्रार्थना करतो आणि ते दीर्घायुष्य होत। ते म्हणतायत ही शेवटची ट्रिप आहे आता, परंतु तसं होणार नाही, कारण त्यांच्याबरोबर कायमच आमचा रविमुळे त्याला अनुभव आहे। आम्ही बोलतो एक आणि करतो मात्र त्याच्या उलट। आता 2 महिन्यानंतर आमच्या पुढच्या ट्रिपचं नियोजन सुरू होईल आता म्हणतायत, परंतु त्यांना फक्त त्यांचं आरोग्य चांगलं असलं की गाडी सुरू झाली एकदा की थांबत नाही मग मध्ये। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो, नुसतं दीर्घायुष्य नाही आणि त्यांची उत्तम आरोग्य आणि त्यांच्या व्यवसायात भरभराट व्हावी अशी आमच्या सर्वांकडून तुम्हाला फार प्रार्थना आहे। तुम्हाला आरोग्य लाभो, धनसंपत्ती लाभो आणि तुमच्याकडून अशी सतत सेवा घडो ही सर्वांची परमेश्वराकडे प्रार्थना आहे। आणि आमचे दुसरे जे सहकारी आहेत उदय कुमार जाधव, आता ते इथे नाहीत, परंतु त्यांचा सिंहाचा वाटा असतो हे काम करण्यामध्ये। आम्ही रात्र बसलेलो आहोत बऱ्याच वेळेला, 11-12 कधी वाजतात आम्हाला कळत नाही। जेवणाची ताटं येतात खाली, आम्ही जेवतो। त्यांची जी गृहलक्ष्मी आहे तिथे तुम्ही कधी गेलात की जेवल्याशिवाय येणार नाही तुम्ही बाहेर। आणि म्हणतात ना
अर्धांगिनी असावी, तर हे जोडपं आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे. तुम्ही कधी जा, हसतमुखाने असणारं हे जोडपं, या दोघांनाही खूप आयुष्य लाभो, त्यांच्या कुटुंबाची खूप भरभराट हो, व्यवसायामध्ये त्यांनी अधिक पुढे पुढे जावं अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. जय श्रीराम.